जय गुरुदेव. प्रेयर करूया. ओम. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ओम ऋषि श्री प्रभाकराय नमः. प्रभाकराय नमः। ओम ओम श्री श्री ऋषि ऋषि प्रभाकराय प्रभाकराय नमः। हरि ओम। नमः. संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सेशन मध्ये परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सत्संगामध्ये आपण आपल्या ज्ञानात नवनवीन अशी भर पडत आहे. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा असणार आहे आणि मी इंद्रायणी मांना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आजचा सेशनचा मेन थीम आहे की उपासाचे वेगवेगळे टप्पे किंवा जसं आपण उपास करायला सुरू करतो बॉडीमध्ये काय बदल होतात किंवा काय काय लेव्हलवर बदल होतात आणि हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला त्या उपासाचं महत्त्व कळेल आणि उपास केल्यामुळे काय बदल होऊ शकतो हे कळलं तर तुम्ही त्या उपासाचं महत्त्व पण समजून घ्याल. ओके. तर आता आपली ह्युमन बॉडी किंवा कुठलीही लिव्हिंग बीइंग या जगामध्ये दोन गोष्टी सतत करत असतं किंवा त्या दोन गोष्टींसाठी ते सतत जागरूक असतं. ते म्हणजे काय तर स्वसंरक्षण आणि प्रजनन. कारण आपण इथे जन्म घेतला याचा अर्थ आपली आपली सिक्युरिटी ही आपली जबाबदारी आहे आणि आपण इथे जन्म घेतलाय तर आपली जाती किंवा आपली प्रजाती वाढली पाहिजे म्हणून स्वसंरक्षण आणि प्रजनन या दोन गोष्टींसाठी सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जसं आपण स्वसंरक्षण आणि प्रजननसाठी काम करतो तशी आपली प्रत्येक सेल पण त्याच्यासाठीच काम करते किंवा आपलं प्रत्येक ऑर्गन पण त्याच्यासाठी काम करते. स्वसंरक्षण हे आपण जेव्हा द्वापार युगात होतो किंवा त्याच्या आधी स्टोन एज मध्ये होतो तेव्हा ते खूप महत्वाचं होतं आणि ते प्रायमरी होतं. प्रजनन हे प्रायमरी नव्हतं. म्हणजे मी राहिलो तरच मी अजून कोणाच्या माझ्या प्रजातीचं संरक्षण करू शकेन याचा कॉन्फिडन्स येऊ शकतो कोणालाही. त्यामुळे स्वसंरक्षण हे खूप खूप म्हणजे लाखो वर्षापूर्वी ते खूप महत्वाचं होतं. पण आज आपल्याकडे इतकी सिक्युरिटी आहे म्हणजे फूड सिक्युरिटी आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, आपल्याला घर व्यवस्थित आहे की ज्याच्यामुळे आपण वातावरणापासून सिक्युरिटी आहे, नंतर प्राणी ज्यांना आपण वन्य प्राणी म्हणू त्यांच्यापासून आपल्याला सिक्युरिटी आहे किंवा सगळ्याच प्रकारची आपली सिक्युरिटी आपण आता एस्टॅब्लिश केलेली आहे. त्यामुळे आपली बॉडी आता स्वसंरक्षण याच्यामध्ये जातच नाही ऑलमोस्ट. हे तुम्हाला पटतंय का? हा पॉइंट हो. लक्षात येतोय का? बरोबर. बरोबर आहे. आता तुमच्या एक छोटीशी गोष्ट सांगते की खूप बायकांच्या हे लक्षात येईल की आपण कुठेतरी एका अशा ठिकाणी आहोत जिथे खूप माणसं आहेत आणि आपली स्वतःची एक स्पेस असते. त्या स्पेसच्या जवळ जर कोणी आलं आपल्या तर आपण लगेच असं बाजूला होतो की नाही कोणतरी माझ्या खूप जवळ येते आणि स्वतःच्या संरक्षणाची ऑटोमॅटिक आपण एक रिॲक्शन करतो आणि दूर होतो. आणि हे बायकांच्यात जास्त असतं कारण त्यांच्यासाठी संरक्षण मला करायची खूप कमी वेळा येते. पुरुषांना वाटत असतं की मी करू शकते. ही मानसिक घडण आहे
आपल्या संस्कृतीची. त्यामुळे स्वसंरक्षण हे आपण सतत मोडमध्ये असतो, पण आपलं शरीर स्वसंरक्षण मोडमध्ये आज नाहीये, कारण आपल्याकडे खूप साठा आहे. म्हणजे कसला कसला साठा आहे, तर आपल्याकडे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट याचा भरपूर साठा आपल्या शरीरामध्ये आहे. आणि या तिन्हीचीच आपल्याला गरज असते. म्हणजे मी आज खाल्लं नाही तर मी मरेन, किंवा मी आज खाल्लं नाही तर मी चक्कर येऊन पडेल, किंवा मी आज खाल्लं नाही तर माझं काहीतरी होईल. असं किती वेळा झालंय तुमच्या आयुष्यात? एकदाही नाही. ऑलमोस्ट नाही, राईट? कारण त्या स्थितीपर्यंत आपण जातच नाही. म्हणजे मला आठवते चाइल्ड स्पेशालिस्ट खूप आई वडिलांना सांगतात. म्हणजे आई वडील काय करतात, लहान मुलांना ते प्लेटमध्ये जेवढं घेतील तेवढं अन्न मुलगा खाईपर्यंत त्यांच्या मागे 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 फिरत राहतात. आणि आयांचा हा एक खूप मोठा गैरसमज असतो की मला कळतंय मुलाला किती खायचंय ते. मग ती आई त्या प्लेटमध्ये घेते आणि म्हणते काल यांनी एवढं खाल्लं होतं, आज तो खात नाही म्हणजे त्याला काहीतरी झालंय. आणि ते पूर्ण भरेपर्यंत काऊ चिवची गोष्टी त्यांनी आ केलं की टाकायचं तोंडात, आ केलं की टाकायचं तोंडात, असं करून त्याला आपण खायला घालतो. ही सुद्धा आपली एक सिक्युरिटीची प्रोसेस आहे की मुलाला जर मी व्यवस्थित खायला घातलं तर त्याचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, राईट? पण जर अन्न अवेलेबल आहे, अन्न अवेलेबल आहे, तर कोणी उपाशी राहील का? नाही. नाही. काही गरज आहे का? नाही. आणि आज आपली परिस्थिती अशी आहे ना की काही काहींच्या घरामध्ये वर्षभर पुरेल इतके गहू तांदूळ सगळं घेऊन ठेवू शकतो आपण, किंवा महिनाभर घेऊन ठेवू शकतो. म्हणजे काय, तर कधीही मला माझ्या बॉडीला मला कधीतरी अन्न मिळणार नाही या स्थितीमध्ये बॉडी कधीच नाहीये. त्यामुळे बॉडी काय करते, स्वसंरक्षण करण्याच्या मोडमध्ये कधीच जात नाही. मग दोनच मोड आहेत बॉडीला ऑपरेट करायचे, स्वसंरक्षण किंवा प्रजनन. त्यामुळे बॉडी सतत प्रजनन मोडमध्ये राहते. म्हणजे प्रत्येक सेल ही नवीन सेलला निर्माण करण्याची त्याची कंपल्सन आहे त्याच्यासाठी, कारण त्या सेलचं काही दिवसामध्ये ते सेल मरते आणि नवीन सेलला जन्म देते. ही सायकल चालू असते. आणि एव्हरी 21 डेज आपले ब्रेन सेल्स नवीन तयार होतात, आपले स्किन सेल्स नवीन तयार होतात, आपली पूर्णपणे बॉडी ही नवीन बॉडी तयार होत असते एव्हरी 21 डेज किंवा 28 डेज. म्हणूनच स्त्रियांना 28 दिवसाची जी पिरियॉडिक सायकल येते त्याचा पण अर्थ तोच आहे की दरवेळी आपली बॉडी चेंज होत असते. मग जर आपली बॉडी चेंज होत असते आणि सतत प्रजननमध्ये आपण असलो, तर बॉडी संरक्षण जर करत नसेल तर जिथे बॉडीला डिसीज झालंय, स्वतःची बॉडी स्वतःला हील करण्याच्या कपॅसिटीमध्ये आहोत का आपण आता? नाही. म्हणून काय करावं लागतं, मग जर काही डिसीज झालं तर आपल्याला एक्सटर्नली काहीतरी करावं लागतं की ज्यामुळे आपण बरं होऊ शकतो, राईट? पण अदरवाईज आपल्या स्वतःकडे स्वतःला हील करण्याची कपॅसिटी आहे. ओके, मान्य? हो. ओके. मग आता जेव्हा आपण 12 तास खाल्लं नाही तेव्हा बॉडीला काय वेळ मिळाला, काय करायला वेळ मिळाला? सेल्फ क्लिनिंग. हिलिंग. हा, व संरक्षणामधला एक महत्वाचा भाग आहे की जे अनावश्यक आहे ते बाहेर काढण्याचा बॉडीला वेळ मिळाला. प्रजनन त्यांनी थांबवलं, काही गरज नाहीये आता मला. आता जर तुम्ही त्या 12 तासाचे हळूहळू 13 तास, म्हणजे पहिली फेज काय करतं बॉडी, तर जेव्हा त्याला, आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली की जर तुम्ही 6:30-7 ला जेवल्यानंतर रात्री भूक लागली तर काय करायला सांगितलं मी तुम्हाला? आणि गरम पाणी प्यायचं किंवा पाणी प्यायला सांगितलं. ते काय आहे माहिती का, तो एक ट्रिगर असतो आपल्याला. म्हणजे आपलं बॉडी किंवा आपलं माइंड 3 स्टेप मध्ये काम करतं: ट्रिगर, एक्झिक्युशन आणि रिवॉर्ड. 3 स्टेज मध्ये. हे लिहून घ्या, ह्याच्यावर आपण उद्या खूप बोलणार आहोत. ट्रिगर, एक्झिक्युशन आणि रिवॉर्ड. म्हणजे ट्रिगर म्हणजे काय, तर काहीतरी एन्व्हायरमेंट मध्ये कोणीतरी जेवायला बसलं म्हणून, किंवा अन्न बघितलं म्हणून, किंवा काहीतरी वास आला म्हणून, किंवा आतनं पोटातनं काहीतरी आवाज आला म्हणून, याला सगळ्याला म्हणायचं ट्रिगर. जो आपल्या डोळे, नाक, कान किंवा आपलं स्किन किंवा पोट हे कोणीतरी आपल्याला ट्रिगर देतं. म्हणजे भूक लागल्याची जाणीव, ती ट्रिगर.
मग ट्रिगर आल्यानंतर आपल्याला काय करायला लागतं, काहीतरी एक्झिक्युशन करायला लागतं आणि त्या एक्झिक्युशनचा रिवॉर्ड हे ब्रेनचं फंक्शन आहे. म्हणजे त्याला हॅपीनेस हार्मोन म्हणा तुम्ही, किंवा खुश वाटणं किंवा छान वाटणं. तर जेव्हा ते रिवॉर्ड मिळतं त्या एक्झिक्युशन नंतर, तर ती ट्रिगरची प्रोसेस कंप्लीट होते आणि आपल्या शरीराला वाटतं की हां, हे रिवॉर्ड मिळालं म्हणजे आता काम झालं. तर कुठली ऍक्टिव्हिटी किंवा हॅबिट ही कशी तयार होते, तर 3 स्टेपमध्ये कुठली हॅबिट असते, ट्रिगर, एक्झिक्युशन, रिवॉर्ड. मग आपल्याला 9 वाजता जेवण्याची सवय आहे, सपोज खूप 10, 15, 20 वर्ष तुम्ही 9 वाजता जेवताय. तर 9 वाजले की काय होतं शरीराला, एक भूक ट्रिगर, लागते. वेळ झाली तुझी. मग इंटरनल ट्रिगर असेल किंवा एक्सटर्नल ट्रिगर असेल. मग त्याच्या वेळी जर तुम्ही पोटामध्ये ते पाणी घातलं तर त्याला काही माहित नसतं तुम्ही काय खाल्लंय, पण गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, ते एक्झिक्युशन होतं आणि आता त्याला एक रिवॉर्ड मिळतं की हां, जेवलो बाबा, अशी परिस्थिती होते आणि तिथं ते थांबतं. ठीक आहे. आपण तर काही दिलं नाहीये अन्न. मग जेव्हा आपण अन्न दिलं नाहीये त्या 12 तासामध्ये तुमच्या लिव्हर मधून केटॉसिस म्हणून प्रोसेस सुरू होते. केटॉसिस म्हणजे काय, तर शुगर फॅट पासून शुगर कन्वर्ट करणं, त्याला केटॉसिस म्हणतात किंवा कीटोन्स म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही आजकाल बरेच सारे डाएटचे प्रकार, कीटो डाएट म्हणून ऐकलं असेल. तर कीटो डाएट म्हणजे काय, तर तुम्ही कार्बोहायड्रेट एक्सटर्नली बंद करा आणि शरीरामध्ये ते कीटोन वाढवेल असं करा. पण आपण फास्टिंग केल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक पहिली फेज फास्टिंगची फर्स्ट स्टेज काय आहे, तर कीटॉसिस. कीटॉसिस म्हणजे काय, तर शरीर आपण जिथे काही फॅट लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवली आहे ती फॅट पहिल्यांदी फॅट पासून शुगर किंवा ग्लुकोज शरीरामध्ये तयार करून ते कीटोन म्हणून देऊन टाकतं. सो फर्स्ट स्टेज ऑफ फास्टिंग, हे जे 12 तासाचं फास्टिंग आहे त्याच्यात काय सुरू झालं, कीटॉसिस प्रोसेस सुरू होते आणि शरीर स्वतः त्याच्या स्टोर रूम मधल्या गोष्टी काढून वापरायला लागतं. पहिलं स्टोर रूम कुठे आहे, तर लिव्हर मध्ये. ठीक आहे. म्हणून आपल्याला गोविंदरावांनी सांगितलं की मी फास्टिंग केल्यामुळे माझे खूप सारे इम्युनिटी इश्यूज कमी झाले. ते काय बेसिकली झालं, तर खूप स्टोर्ड होतं काय काय. आता फास्टिंग केल्यामुळे ते जे काही अनवॉन्टेड होतं ते आता एक्झॉस्ट व्हायला लागलं. म्हणजे काय, तर आपण सपोज तुमच्याकडे 40 साड्या आहेत ऑलरेडी आणि तुमच्या वॉर्डरोब मध्ये 30च साड्या राहू शकतात. मग 40 साड्या तुमच्याकडे आल्या तर वॉर्डरोब पुरेल का तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडे तेवढेच हँगर लावण्याची जागा आहे. वॉर्डरोब मध्ये आपण 40 साड्या ठेवू शकतो का? नाही. नाही होणार. काय करायला पाहिजे? 10 काढून टाकावे लागतील. मिनिमम 10 तरी काढल्या पाहिजेत ना, मिनिमम. कारण मग 30 ठेवल्या तरी नवीन नाही आणू शकणार तुम्ही, कारण त्या 10लाच पहिली जागा नव्हती. ठीक आहे. तर 10 काढल्यानंतर अजून काहीतरी. तर आपल्या बॉडीचं पण असंच आहे, आपल्या बॉडीकडे ऑलरेडी भरपूर स्टोर्ड आहे आणि म्हणूनच आपले वेगवेगळे घेर वाढले आहेत. आणि त्या स्टोर्ड फूडला आपण कधीच बॉडीला वापरू दिलं नाही तर ते बॉडीला नवीन देतच राहिलो तर अशी वेळ येते की बॉडीला आता स्टोअर करायला पण जागा नाहीये, ओव्हर स्टोरेज झालेलं आहे, अशी वेळ येते आणि मग आपल्याला डिसईज स्टेट मध्ये आपण जातो. मग पहिला फास्टिंगचा फायदा काय झाला आपल्याला, आपलं स्टोर्ड फूड, कीटॉसिस म्हणजे स्टोर्ड फूड जे होतं आणि ते पहिलं लिव्हर मध्ये आणि बाकी मग हळूहळू पुढच्या भागांमधनं पण ते काढायला लागेल. त्यामुळे ऍक्च्युली तुम्ही आता बॉडीला इंटरनली क्लिनिंग करायला सुरुवात करता. बरोबर आहे? हे लक्षात आलं. 12 तासाच्या फास्टिंगचा पहिला फायदा काय झाला तो, आणि खूप सोपी गोष्ट आहे. आता हाच फास्ट, आता तुम्ही सपोज एकादशीचा किंवा चतुर्थीचा असा महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा पूर्ण फास्ट करताय, सपोज पूर्ण म्हणजे काहीही दिवसभरात खात नाही, सॉलिड फूड काहीही खात नाही
पॉसिबली काही लिक्विड्स घेता तुम्ही, जसं नवरात्रीचा 9 दिवसाचा फास्ट आहे किंवा रेग्युलरली तुम्हाला मग सोमवारचा उपवास किंवा असा गुरुवारचा उपवास साईबाबासाठी असं कोण कोण लोक करतात. तो पूर्ण दिवस काहीही न खाता जर आपण उपवास केला, म्हणजे रात्री तर आपण काही खाल्लं नाहीये आणि अजून काही खाल्लं नाही, तर बेसिकली काय होत राहील आता बॉडीचं, काय तुम्हाला वाटतं होईल? प्रोलॉंग्ड फास्ट. क्लिनिंग प्रोसेस होत राहील. हा, म्हणजे तो किटोसिसच्या पुढच्या प्रोसेसमध्ये ते जातं आणि त्याच्यानंतर काय सुरू होतं तर सेल्युलर म्हणजे सेलमध्ये असलेलं आणि 2 सेलच्या मध्ये असलेलं पहिले स्टेजला, म्हणजे 12 तासाच्या नंतर सपोज 14, 16, 18 तासापर्यंत जर आपण उपासच करत गेलो तर केटोसिसच्या पुढची स्टेज येते आणि सेलमध्ये असलेलं अन्न पण बॉडी वापरायला लागते, सेलच्या आतमधलं प्रत्येक जिथे जिथे सेलमध्ये जास्त आहे ते. म्हणजे तुम्ही रोज 16 तासाचा 18 तासाचा उपवास करायची पण गरज नाही, पण आठवड्यातनं एक दिवस किंवा 15 दिवसातनं एक दिवस असा, ज्यांना खूप डिसीज आहे किंवा ज्यांना त्यांची फॅटी लिव्हर आहे किंवा किडनी इश्यू आहे किंवा हार्टमध्ये काय ते आर्टरीजमध्ये ब्लॉक्स आहेत, असे जे जे काही प्रॉब्लेम कोणीतरी तुम्हाला डॉक्टरनी सांगितलेले आहेत, तर तुम्ही रोज उपास न करता रोजचा 12 तासाचा कंटिन्यू ठेवा किंवा आता ऑलमोस्ट तुम्ही 13, 14, 15, 16 तासावर आलाय. जर तुम्ही 10-11 वाजता जेवत असाल आणि सकाळी फक्त ग्रीन टी घेत असाल तर 14 ते 16 तासाचा उपास आपण ऑलरेडी करतोय. तर अजून थोडा उपास जर तुम्ही एखाद दिवशी आठवड्यातनं 15 दिवसातनं केलात तर सेलच्या आतमध्ये असलेलं पण अन्न वापरलं जाईल. अजून जास्त 24 तासाचा जे उपवास करतात त्यांच्यासाठी 2 सेलच्या मध्ये साठवलेलं अन्न पण वापरलं जाईल. सो एका दिवशी जास्त उपवास करणं म्हणजे काय, तर पूर्वी आपले आजी आजोबा सांगायचे की आज पोटाला विश्रांती दे. ऐकलंय का तुम्ही आजी आजोबांकडनं असं, म्हणजे लंघन कर असा एक छान शब्द वापरायचे. पोट खराब झालंय तर काहीही करू नको, लंघन कर. लंघनचा अर्थ काय आहे? हो, उपवास. काहीही खाऊ नकोस, पूर्ण उपास कर. आणि मग त्यावेळी फक्त तुम्हाला मऊ भात किंवा मेथकूट भात असं काहीतरी द्यायचे जर ते लंघनचा प्रोसेस असेल. किंवा आमच्या इकडे तेलुगू ह्याच्यामध्ये रसम राईस खातात, कारण रसम हे असं आहे की इझी डायजेस्टेबल आहे आणि ते तुमचं जे काही कचरा झालाय त्याला बाहेर काढू शकतं. सो उपास काय करतो आपल्या शरीरासाठी? ऍक्च्युली उपास आपला डॉक्टर आहे का आता? होय. चांगला मोठा शरीराचा डॉक्टर आहे, कारण तो काय करतो, कुठे गडबड आहे तिथे जाऊन, तुमच्या ब्रेनलाच माहिती आहे की कुठे गडबड आहे, आपल्याला पण ऍक्च्युअल माहित नाहीये कुठे गडबड आहे, तर ब्रेन त्या बॉडीला इन्स्ट्रक्शन देतं की तिथे तिथे प्रॉब्लेम आहे, तिथे तिथे एक्सेस आहे. पहिलं ते एक्सेस काढेल, एक्सेस काढल्यानंतर जिथे प्रॉब्लेम आहे तिथे जाऊन त्याला हिलिंग करायची प्रोसेस सुरू होते. म्हणजे पहिल्यांदा काय होईल तर क्लिनिंग होईल आणि मग हिलिंग होईल. उपासाचे फायदे 2 आहेत. पहिलं काय होईल, क्लिनिंग म्हणजे एक्सेस रिमूव्हल होईल आणि नंतर प्रोसेस सुरू होईल हिलिंग. सो आपल्याला अशी भीती वाटायची कारण नाहीये की मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे, मी खाल्लं नाही तर काय होईल, कारण तुमच्या बॉडीमध्ये खूप स्टोर्ड फूड आहे आणि आपण कंटिन्युअस उपास करायला सांगतच नाहीये कोणालाही. 12 तासाचा उपास तर सहज आहे. 12 तासाचा 16 तासापर्यंत तुम्ही हळूहळू नेलात तर तुम्हाला ऍक्च्युअली हेल्दी राहण्यासाठी खूप साऱ्या पॉसिबिलिटी आहेत. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सूर्योदय सूर्यास्त पाळत असल्यामुळे मेलिटोनिन जितकं जास्त तयार होईल, मेलिटोनिन ऍक्च्युअली हिलिंगचं काम करतं आणि कार्टिझॉल ऍक्टिव्हिटीचं काम करतं. ओके, सो तुम्हाला झोप व्यवस्थित लागत असेल तर हिलिंग सुरू होईल. आणि उपास करून सुद्धा झोप लागतेय याचा अर्थ एव्हरीथिंग इज ओके. पण उपास केल्यानंतर काहीतरी गरगरतंय, चक्कर येते, हे का होतंय याचं आपण उद्या NLP मी तुम्हाला जे सांगितलं की न्यूरो लिंग्विस्टिक आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हे खाल्लं नाही तर मला काही होईल का, मी असं केलं नाही तर तसं काही होईल का, हे जे काही आपले विचार आहेत त्याला कसं हँडल करायचं हे आपण उद्या शिकणार आहोत. पण बेसिकली उपास याची उपयोग काय आहे कळला का सगळ्यांना? होय. काही हो. प्रश्न आहे का कोणाला आता? म्हणजे गेले 15-20 दिवस तुम्ही जो 12 तासाचा उपवास सुरू केलाय त्याच्यातनं तुम्हाला जे जाणवतंय त्यात ते जाणवतंय ते बरोबर आहे, कारण बॉडी
आता या 20 दिवसात तुमची बॉडी नवीन सेल्स तयार करायला सुरुवात करण्याच्या आधी पहिलं संरक्षणाची जबाबदारी घेते, जी इतकी वर्ष घेतच नव्हती. तर जे उपास करत होते किंवा जे 12, 14, 16 तासाचा उपास करत होते त्यांचं संरक्षणाची प्रोसेस सुरू होती. ज्यांची नव्हती त्यांची आत्ता सुरू झाली. ठीक आहे. मग आता मला किती दिवस करायला पाहिजे असं तुम्ही सांगाल? किती दिवस मी हे केलं तर मी बरं होईन? हे कोणालाही माहिती नाहीये, कारण तुमच्या बॉडीमध्ये किती कचरा आहे हे तुमच्या ब्रेनलाच माहिती आहे. मग पहिलं त्याला क्लिनिंग किती दिवस करायला लागेल हे ते ब्रेन ठरवेल, आणि मग तुम्ही हळूहळू, म्हणजे म्हणून की आता ओके, एक शेवटचा पॉइंट लक्षात घेऊया की आपण सपोज 16-18 तासाचा 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असा काही तासांचा उपास केला, आणि आता मी जर 18 तासाच्या उपासानंतर बटाटे वडा किंवा दही वडा किंवा पावभाजी किंवा वडापाव असं खाल्लं तर काय होणार आहे बॉडीला? पॉइझन खाल्ल्यासारखंच आहे ना. त्याला धक्का त्रास, बसणार आहे, त्रास. शॉक ट्रीटमेंट होईल त्याच्यासाठी की हे काय आलंय आता, ह्याचं काय करू मी. ओके. त्यामुळे उपास सोडण्यानंतर रिफीडिंग म्हणजे शरीराला काय द्यायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपले अण्णा हजारे उपास सोडतात, त्या कुठे उपोषण करतात. उपोषण ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही अजिबातच काही खाणार नाहीये वगैरे वगैरे. पण उपोषण सोडताना काय देतात तुम्ही बघितलंय का? टीव्हीवर तर असेल. मोसंबी ज्यूस वगैरे लिंबू पाणी किंवा मोसंबी लिंबू पाणी. हा. किंवा नारळ पाणी इतकं पहिलं हे देतात. किंवा आपण सुद्धा AMC हा एक उपासाचाच प्रकार आहे, कारण तुम्हाला फक्त कमीत कमी फूड मध्ये ठेवलं जातं, आणि मग शेवटच्या दिवशी ऍक्च्युली ते सांबार बिंबार खूप खातात लोक, आणि मग घरी जाऊन खूप प्रॉब्लेम होतो. ते केलं नाही पाहिजे ऍक्च्युली. मी एवढं नाही खाल्लं पाहिजे, खायला सुरू केलं पाहिजे, कारण घरी जाऊन नॉर्मल लाईफला राहायचंय म्हणून. पण काही लोक 4 दिवस मी खाल्लं नाहीये, फूड दिसलं की खूप खातात, आणि मग त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे पोट लिटरली गडबड करायला लागतं. तर रिफीडिंग हा उपासानंतरचा एक खूप शहाणपणे करायचा प्रोसेस आहे. म्हणजे पहिलं उपास, त्याच्यामुळे होतं किटोसिस, त्याच्यानंतर सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर क्लिनिंग, आणि त्याच्यानंतरची स्टेज महत्वाची लक्षात ठेवायची म्हणजे रिफीडिंग. तर रिफीडिंग हे लाईट फूडनी करायचं, कारण तुमची सिस्टीम म्हणजे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍक्च्युअली एम्प्टी झाल्यासारखी असते. म्हणजे तुमच्या तोंडामधली लाळ सुद्धा कमी होते, कारण तुम्ही 12-16 तास खाल्लं नाही ना काही, तर तुम्ही बघा लाळ पण खूप येत नाही. मग ती लाळ येणं सुरू करणं हे ते रिफीडिंगचं पहिलं काम आहे. मग अशा वेळी तुम्ही थोडंसं ताक किंवा सिट्रस ज्यूस किंवा ग्रीन टी किंवा लिंबू पाणी, हे म्हणून मी सांगितलं की तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी घेऊ शकता, किंवा तो क्लोरोफिल ज्यूस जो पानांचा घेताय त्याच्यानी काय होतं तर बॉडीला एक संकेत मिळतो की आता मला जेवण मिळणार आहे, आणि मग ती बॉडी काय करते, पित्तरस तयार करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्ही इंग्लिश किंवा वेस्टर्न लोकांचं बघितलं तर जेवायच्या आधी ते सूप पितात, स्टार्टर किंवा सूप. तर सूपचं पण काम तेच आहे. सूपचं काम काय आहे तर तुमच्या बॉडीला सांगायचं की आता जेवण येणार. ओके. म्हणजे काय तर डायजेस्टिव्ह ज्युसेस बॉडीनी सुरू करावे याच्यासाठी त्याला काहीतरी आत टाकायचं, आणि म्हणजे आधी अग्नी कापूर ठेवून अग्नी लावतो ना, आणि मग ते सुरू होतं. ते होम आहे आपल्या शरीराचं पोट, हे होमकुंड आहे. त्या होमकुंडाची सुरुवात करताना थोडं थोडं काहीतरी टाकायचं. आता अजून छान गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की आपला जो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वैराग्य वैराग्य हा मंत्र जो आहे ना, तो डोळे मिटून तुम्ही म्हणलात तर तुमच्या शरीरामध्ये अशी व्हायब्रेशन तयार होतात. कारण मंत्र म्हणजे मनन त्रायते इति मंत्र, त्या मंत्रांनी तुमच्या शरीरात अशी व्हायब्रेशन तयार होतात की शरीराला सांगितलं जातं की आता अन्नरस तयार करायला सुरू कर, अन्न मिळणार आहे तुला. ओके. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं उपास केल्यानंतर आता मला काही कमी अन्न, उपास केल्यानंतर मला सांगायचंय शरीराला, तर सूप प्यायची गरज नाही, आपल्याला काही लिक्विड घ्यायच्या आधी घ्यायची गरज नाही. तुम्ही जे काही ब्रंच तुमचं सुरू करताय
त्याच्या आधी तुम्ही हात जोडून अन्नपूर्णे म्हणा मंत्र, ऑटोमॅटिक शरीराला हे मिळतं. तुमची लाळ तयार होते, तिथपासून सगळे रस व्यवस्थित सुरू होतात. हे मंत्र सुद्धा त्या ऋषींनी ज्यांनी बनवलेत त्यांनी खूप विचार करून बनवलेले आहेत. ओके, सो रिफिडिंगच्या आधी तो मंत्र घ्या, प्रत्येक जेवणाच्या आधी घ्या. ऑटोमॅटिक शरीर जेवढे पाहिजे तेवढे, कारण तुम्ही ते अन्नाकडे बघून तो मंत्र म्हणायचा. टीव्ही बघत, फोन बघत, कोणाशी तरी दुसऱ्याकडे काहीतरी बघत जेवायचं नाहीये. आपण अन्नाकडे पहिलं बघायचंय, त्याचा वास घ्यायचा आहे, ते हाताला स्पर्श व्हायला पाहिजे. या 3 गोष्टींनी आपण शरीराला सांगतोय की हे 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 अन्न तुला मिळणार आहे, त्याच्यासाठी लागणारे पाचक रस तू तयार कर. मग ऑटोमॅटिक डायजेशन प्रोसेस ही चांगली होईल. त्यामुळे एकत्र पंगतीत बसून गप्पा मारून जेवणं हा बेस्ट आहे. कारण अन्न पचण्यासाठी तुमचं मन हॅप्पी असेल तर तुम्ही झुणका भाकर सुद्धा पुरणपोळी सारखी तुम्हाला टेस्टी लागेल. कारण काय खाताय याच्यापेक्षा कसं खाताय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी दरवेळी म्हणते की जितके एकत्र एक जेवण तरी घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवावं. आणि तुम्हाला जर लोक नाही मिळाली, आता एकटंच राहतोय किंवा आज सगळे बाहेर गेलेत, मी एकटंच आहे, तर अशा वेळी मग तुम्ही त्या अन्नाबरोबर राहा, तुमचं पचन लवकर होईल. ठीक आहे, तर मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. उपासाचे उपयोग काय, अन्न रस किंवा जाठर रस तयार होण्यासाठी मंत्राचा कसा उपयोग केला पाहिजे, आणि हॅपी माइंड हे अन्न घेत असताना असलं पाहिजे. त्यामुळे पहिलं अन्न घेण्याच्या आधी अन्न बघा, ते स्मेल करा, ते टच करा. ऑटोमॅटिकली तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲक्टिवेट होते, बाकी सगळ्या सिस्टीम दूर राहतात. मग तुमचं अन्नाचं पचन चांगलं होईल. आणि म्हणूनच अन्नाची कलरफुल असणं, डेकोरेटिव्ह असणं, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असणं हे हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ताट वाढणं ही आपल्या इथे एक कला आहे. कुठल्या बाजूला चटणी वाढायची, कुठे भाजी वाढायची, कुठं काय ठेवायचं, याचे पण खूप सारे संकेत आपल्या इथे आहेत. ते जितके वेळा फॉलो करता येतील तितके वेळा करा. जितकं कलरफुल तुम्ही मिक्सिंग कराल तुमच्या जेवणाचं, तितके कलर्स, म्हणजे रेड कलरच्या काही भाज्या, ग्रीन कलरच्या काही भाज्या, पांढऱ्या कलरच्या कलर खूप वापरा. त्याच्यानी सुद्धा जाठर रस जास्त चांगले तयार होतात. ठीक आहे, आता माझ्या बाजूने मी तुम्हाला सांगितलंय. काही डाऊट असले तर विचारा. उपास करण्याचे फायदे तुम्हाला कळलेत का आता? हो, कळाले. म्हणजे आय एम माय ओन डॉक्टर असं तुम्ही तिथे म्हणू शकता. आणि याचा अर्थ न खाऊन डॉक्टर होणं ही खूप मोठी कला आहे. खाऊन डॉक्टरला विचारायचं मी हे खाऊ शकते का, ते खाऊ शकते का, पेक्षा न खाऊन डॉक्टर होणं ही जास्त चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, गुड. सो कोणाला काही प्रश्न नसले तर मी याचं शीट तुम्हाला देईन या सेशन नंतर. मी बनवले त्या 4 गोष्टी तुमच्या लक्षात राहण्यासाठी की कुठल्या 4 प्रोसेसेस महत्वाच्या आहेत. ठीक आहे, गुड. आणि आता उद्या आपला शेवटचा सेशन आहे या 21 दिवसांचा. आणि पुढची बॅच आपल्याला सुरू करायसाठी जर आपण ती परवापासून सुरू केली तर नवीन लोकांना जॉईन व्हायला व्यवस्थित वेळ मिळणार नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की तुम्हाला 1 आठवडा द्यायचा, जो तुम्ही स्वतः हे फॉलो करा घरी. त्यात काही डाऊट्स येतील, काही प्रॉब्लेम्स येतील, कारण आपण रोज आहोत तर संध्याकाळी एक ट्रिगर मिळतोय तुम्हाला की मला हे फॉलो करायचंय. तर हा ट्रिगर आपण 8 दिवसासाठी बंद करणार आहोत. तुम्हाला स्वतःला मोकळं सोडणार आहे. आणि 2 तारखेपासून आपण पुढची बॅच सुरू करणार आहोत, 2 ते 22. आणि त्या 2 तारखेपर्यंत नवीन लोकांना जॉईन होण्याचा पण वेळ मिळेल. ठीक आहे, ग्रुप चालूच राहणार आहे ना? पण चालूच राहणार आहे, ग्रुप चालूच राहणार आहे. तुम्ही डाऊट्स हाच ग्रुप चालू राहणार आहे. आणि याची लिंक उज्ज्वल तुम्हाला देतील आज, की तुम्ही ज्या कोणाला जॉईन करण्याची इच्छा आहे त्यांना जॉईन युजिंग दिस लिंक. ठीक आहे, मग 2 तारखेपासून 22 तारखेपर्यंत असं आपण सुरू करू. आणि त्याच्यात कोण बोलताय, कोणाशी तरी बोलताय तुम्ही, म्यूट करा प्लीज. बळवंत तुमचं बंद करा, माईक बंद करा. या, थँक्यू. ओके,
सो आता उद्या आपला शेवटचा सेशन असेल या 21 दिवसांचा. 25 ते 2 हा तुम्ही स्वतःच, उद्या मी त्याच्यासाठी तुम्हाला टिप्स देणार आहे की कसं तुम्ही स्वतःला सपोर्ट करा 2 तारखेपर्यंत, आणि तुमच्या ब्रेनसाठी तुम्ही काय इन्स्ट्रक्शन द्या की ज्यामुळे या 21 दिवसात, कारण खूप लोकांना सवय असते की सगळं मी ठरवते, काही दिवस करते आणि मग माझं होत नाही. असं खूप लोकांचं होतं, बरोबर आहे. हो सगळेच हो, आमचंही होतं. साठी असतात किंवा आरंभ शूरता असते आणि मग ते विसरून जातं किंवा तर त्याच्यावरचाच उद्या सेशन आहे. खूप खूप महत्वाचं सेशन आहे उद्या, की असं न होता कंटिन्यू करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते तसं का होतं पहिलं बघणार आहोत आपण, आणि मग ते कसं करायचं. ठीक आहे, ओके. सचिन, तुम्हाला काय डाऊट आहे? हात वर केला. नेक्स्ट बॅचला किती मॅक्झिमम मेंबर अलाउड असणार आहे? किती असू शकतात, त्याला काही आता आपल्याला नंबरची काहीच प्रॉब्लेम नाही. आपण ऑनलाईन करतोय, हॉलचा काही संबंध नाहीये आपल्याला. वेळ हीच असेल का? वेळ हीच असेल, हो. ठीक. तर तुम्हाला ही सुटेबल नाहीये का? मला तर हीच नाही सुटेबल परफेक्ट आहे. नाही, सुटेबल आहे. नाही, दुसऱ्यांना सांगायला. नाही 8 ते 8:30 हीच वेळ असेल. बॅच पण हीच राहील, त्यामुळे तुम्ही तुमचा नंबर मला जॉईन करून घ्या म्हणून पाठवू नका. बरेच जण असे काहीतरी नंबर पाठवतायत. तुम्ही सिनियर आहात, आता काही ज्युनियर माणसं जॉईन होणार आहेत असं समजा स्वतःला. ही बॅच तशीच, हा ग्रुप तसाच चालू राहणार आहे. नवीन लोकांना आपण जॉईन करणार आहोत. तर तुम्ही प्लीज याच्यामध्ये नंबर देऊ नका, याला जॉईन करा, त्याला जॉईन करा. तुम्हाला उज्ज्वल आता जी लिंक देतील ती लिंक त्या माणसांना पाठवा की जॉईन दिस ग्रुप युजिंग दिस लिंक, असं जातं ते. त्यांनी क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक जॉईन होतील इथे. ठीक बरोबर. आहे, ओके. मग एक विचारायचं होतं विचारा ना. की आपण जेव्हा आता हे सगळं करतोय 12 तासांचं 13 तासांचं फास्टिंग आणि हे सगळं होतंय, आता याच्यामध्ये आपण खाण्यापिण्याचे पण सगळं धान्य वगैरे, आता प्रोबायोटिक हे सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे. पण आता जर एखाद्या वेळेला नाही का करता आलं किंवा मग आपल्याला तर गिल्ट पण नको यायला त्या गोष्टींचा, अरे मला जमलं नाही आज किंवा मला ते करायला पाहिजे होतं पण जमलं नाहीये, ते गिल्ट नको यायला पाहिजे. आणि परत त्यांनी त्याचा जास्त त्रास होतोय ऑफकोर्स गिल्ट जर आला तर. आणि मग ते त्याच्यातनं कसं इझी वे आउट करायचा, ते उद्याच घेणार आहात की काय? सांगितलं की उद्याचं सेशन त्याच्याच वर आहे. अच्छा, ओके ओके. बेसिकली आता आपण जे शिकलोय ते बॅक गिअर न घालता फ्रंट गिअरवर कसं ठेवायचं, रिव्हर्स गिअर न जायला पाहिजे. त्या रिव्हर्स गिअर न जाण्यासाठी उद्याचा खूप महत्वाचा सेशन आहे आणि तो मुद्दामून उद्या ठेवलाय कारण, आणि मग तो ब्रेक पण देणार आहे तुम्हाला. त्यात तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन होईल की गिअर रिव्हर्स होतोय का, आपला गिअर जो काही सेकंडचा थर्ड गेला तर प्रॉब्लेम नाही, पण गोळ पुढचा जातोय का नाही हे बघायसाठीच उद्याचा खूप महत्वाचा सेशन आहे, रिव्हर्स गिअर न होण्यासाठी. ठीक आहे. येस येस. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, काय? तर माझं 16 तासाचं फास्टिंग हे बऱ्याच वर्षापासून चालूच आहे. हा, पण मी दिवसातून एक वेळेस जर जेवण ठेवलं तर काय होईल? काही होणार नाही. ते योग्य आहे का? हो चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला ते सहज जमण्यासारखं जी सांगायची, सवय लागली. एकभुक्त योगी, द्विभुक्त रोगी, आणि नाही सॉरी एकभुक्त योगी, द्विभुक्त भोगी आणि त्रिभुक्त रोगी, असं प्रभाकरजी नेहमी सांगायचे. सो एकभुक्त राहणं काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक वेळा जो जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी, आणि 4 वेळा जेवतो तो येतकोण होगी. रोगाच्या खूप पुढे महारोगी. तर महारोगी होऊ शकतो. नाही, एक वेळा जेवून काहीही त्रास होणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी तुमची मोबिलिटी किंवा खूप ऍक्टिव्हिटी पण कमी असेल. म्हणजे शेतात काम करणं वगैरे असं नाही करत ना तुम्ही, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही. माझं दररोज प्राणायाम आणि हेवी एक्सरसाइज म्हणजे परंपरा ही काही कष्टाची कामं नाही करत ना तुम्ही काही. मग काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यावेळी काय असतं, आणि एखाद दिवशी तुम्हाला वाटली भूक तर तुम्ही ड्रायफ्रूट सोक ड्रायफ्रुट्स किंवा ज्यूस असं काहीतरी घ्या दिवसातनं 2-3 वेळा, पण सॉलिड फूड एकदा खा. तुमची अजून जास्त इम्युनिटी आणि जे काही इश्यूज आहेत ते खूप लवकर क्लिअर होतील. मग ते 50 वर्षानंतर एकदा जेवावं ते याच्यासाठी म्हणतात का मग?
हा, कारण पूर्वी 50 वर्षानंतर लोक 60 वर्ष हा ऍव्हरेज लाईफ स्पॅन होता पूर्वी. आज जो 100 झालाय, त्यामुळे आज 60 वर्षाच्या माणसं स्वतःला यंग समजतात. पूर्वी 50 वर्ष म्हणजे 60 वर्षपर्यंत जगला असं म्हणणं खूप मोठी गोष्ट होती, कारण एवढी मेडिकल फॅसिलिटी पण नव्हती तेव्हा. 50 वर्षानंतर आणि एकदा तुमची बॉडी 50 क्रॉस केलं की खूप सारे हार्मोन्स प्रोडक्शन कमी होतं. ओके, बाय नेचर. मग त्याच्यासाठी तुम्ही खूप ऍक्टिव्ह असाल आणि रेग्युलर ऍक्टिव्हिटी करत असाल तर हार्मोन प्रोडक्शन पण तसंच राहतं. बेसिकली कोलाजेन कमी होतं म्हणून आपली स्किन पण अशी लूज होते ना, जी सुरकुत्या पडतात. साईन काय आहे तर तुमची स्किन लूज होते, म्हणजे तो स्किन टाईट करणारा हार्मोनच तुमचा कमी होतो. पण तुम्ही हे सगळं फॉलो केलं ना तर तुमचे हार्मोन प्रोडक्शन पण खूप नॉर्मल राहू शकतं. करू शकता तुम्ही. फक्त मेडिकल काही कंडिशन असेल तर मात्र प्रिकॉशन घ्या त्याची. मी सांगितलं मला माहिती नाही. वगैरे काही अडचण नाहीत मला, काही अडचण नाही मला त्याची. ओके, ठीक आहे. दॅट्स गुड. येस, श्रीनिवास, काही डाऊट आहे तुम्हाला? श्रीनिवास, हात वर केलाय तुम्ही, काही डाऊट आहे? जय गुरुदेव. जय हा, गुरुदेव. जय गुरुदेव. आता खेड्यामध्ये ते ना 110 120 जगतात की ते हो त्यांनी हो कसं? हो, पण ते 2 वेळाच जेवतात बेसिकली. खेड्यातली लोक सूर्योदय आणि सूर्यास्त याचं खूप पालन करायचे आणि करतात. त्यामुळे ते फार लाईटचं एक्सपोजर नाहीये, खूप रेडिएशन नाहीये, त्यामुळे त्यांचं आयुष्य ऍक्च्युली चांगलं हेल्दी आहे. ॲव्हरेज लाईफ वाढलेलाच आहे आता. याच्यामध्ये एक आमच्याकडे एक महिला होत्या, त्या 117 वर्ष जगल्या. पण त्यांना दररोज ताक पाहिजे होतं. बगर ताकाचं त्यांनी जेवण केलेलं नाही. हा, म्हणजे त्यांची ती लहानपणापासूनची सवय असेल तर नथिंग रॉंग. मी सांगितलं ना की म्हणून मी काय वरती कधीच जास्त भर देत नाहीये. तुमच्या शरीराला लहानपणापासून ज्याची सवय आहे ते तुम्ही खात राहा. ते कधीच त्रास देणार नाही तुम्हाला, कारण तुमच्या जीनला पण त्याची सवय आहे. भाजी भाकरी फक्त सांगितलं प्रोटीन हे खा म्हणून, ते खा म्हणून. आपण काय करतो, आपल्या जेवणात बदल करत राहतो सारखे, आणि बॉडी आता कन्फ्युज्ड आहे की एक्झॅक्टली काय आता तुमचं येणार हेच माहित नाहीये त्याला. त्यापेक्षा रेग्युलर जे काय आपण खातोय बॉडी ते सहज डायजेस्ट करते आणि त्याची गरज आहे. खूप लोक आहेत की नुसता दूध भात खाऊन जगणारी लोक आहेत. असं नाही, प्रत्येकाचं आपला गरज पण खूप कमी होत जाते ना हळूहळू सगळ्या ह्याची. पण डेफिशियन्सी न होता जर आपल्याला राहायचं असेल तर या गोष्टी सहज करू शकतो आपण. ओके, लाईफ स्पॅन आता खूप वाढलेला आहे, खूप. म्हणजे आता परवा इलेक्शन जेव्हा झाल्या सेंटरच्या, तेव्हा त्यांनी 100च्या वर किती माणसं आहेत याचा यादी डिक्लेअर केली होती, कारण त्यांनी मतदान करण्यासाठी येऊ नये, त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं हे करण्यात येईल वगैरे वगैरे केलं, तेव्हा ती यादी खूप मोठी आहे आता. ओके, श्रीनिवास, परत तुम्ही हात वर केलाय, काही डाऊट आहे? हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव मा. हा, पहिला पाणी मिळत होतं, नॅचरल पाणी मिळत होतं. आता सगळे फिल्टर वापरतायत. त्याच्याने काय हेल्थ वरती इफेक्ट होईल का? हो हो, खूपच होईल. काल आपण ह्याच्यावरती बोललो, कोणीतरी एकाने विचारलं होतं की काय अल्कलाईन वॉटर. अल्कलाईन वॉटर. हा, तर मी सांगितलं होतं जितकं नॅचरल पाणी मिळेल तुम्हाला तितकं बेस्ट आहे. आणि पाणी हे जितकं खराब आहे आज, आणि पाण्याला स्वतःची मेमरी असते. हे तुम्ही बघितलं असेल जेव्हा पूर येतो. ओके, जर आपण रेक्लमेट केलंय, खूप पॉलिटिशियन्सनी काय केलंय, तिथे काही तलाव होते आणि ते आता तलावातलं पाणी हे करून त्याला बुजवून रेक्लमेट करून घरं बांधली आहेत तिथे. पण पूर येतो तेव्हा पाणी कुठे जातं? जिथल्या तिथं जातं. जिथे तलाव होते त्याला माहिती आहे पाण्याला, कारण पाण्याला खूप मेमरी असते. तर मग आता तुम्ही एक छोटीशी गोष्ट, आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते. जर तुम्हाला पाणी कसं आहे माहित नसेल, कारण आम्ही देहरी आश्रमला जेव्हा जायचो ना, ते गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ डोंगर चढवायला कंपल्सरी न्यायचे गुरुजीवर. आणि आम्ही गुरुजी 5 वाजता म्हणायचे चला सगळे वर, आणि आम्ही जायचो. तिथे राहायचं हे काही माहित नसायचं. आणि वर गेल्यानंतर म्हणायचे आज आपण खाली जाणार नाही, इथंच राहणार आहे. आणि त्यांचा क्लास सुरू व्हायचा, काय काय सगळ्यांशी बोलायचे, आणि तेवढी खूप माणसं पण नसायचो आम्ही. मग आता तहान लागली तर ते सांगायचे तिथं जा, तिथं एक थोडं छोटंसं हे आहे तळ्यासारखं, त्याचं हाताने पाणी असं बाजूला करा, त्याच्यावर असेल
प्या ते पाणी आणि झाली. रात्रहून सकाळी उठून पुन्हा तिथे जाऊन तोंड धुवून जाऊया बघितलं तर ते पाणी बघून असं वाटायचं कसं आपण काल हे पाणी प्यायलो, म्हणजे लिटरली वॉमिटिंग होईल अशी ते पाणी असायचं. पण आम्हाला कोणालाही काही व्हायचं नाही, कारण गुरुजींनी काय सांगितलं होतं, त्या पाण्याचं वरचं लेअर काढा आणि खाली त्याच्या ऍक्च्युली जे पाणी आहे ते हातात घेऊन त्याला मंत्र करायसारखी एक गोष्ट सांगायचं. तसं तुम्ही करू शकता. जर तुम्ही कुठेही बाहेर गेलायत आणि तुम्हाला वाटतंय हे आपलं काय यांच्याकडे आरो आहे का, यांच्याकडे हे आहे का, खूप प्रोसेस पाणी असेल तर त्याला स्वतः एनर्जी द्यावी. त्या ग्लासवर तुमचा हात ठेवा आणि त्याला रेकी दिल्यासारखं तुम्ही ठेवून तिथे 2 मिनिटं हे पाणी माझ्या शरीरासाठी चांगलं आहे असं म्हणून त्याला 2 मिनिटं त्याच्याकडे नुसतं बघा, त्याला एनर्जी द्या आणि ते पाणी प्या. कारण मग ते पाणी लक्षात ठेवतं की हे पाणी या माणसासाठी आहे आणि ते पाण्याकडे खूप मेमरी आहे. आणि याच्यावर आजकाल खूप मोठा रिसर्च चालू आहे की वॉटर हॅज लार्ज मेमरी म्हणून. हा, इमोटो मसाऊचा प्रयोग आहे. खूप गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती. ओके, ग्रेट. सो ज्याला कोणाला भीती वाटते की आपलं पाणी आपल्यासाठी चांगलं नाही आहे, त्यांनी त्या पाण्याशी बोलावं आणि मग ते पाणी प्यावं. काही होणार नाही तुम्हाला. आरोचा वापर सजेस्टेड आहे किंवा नाही? आता काय डिपेंड्स ना तुमचं पाणीची काय क्वालिटी आहे, कारण बोरवेलच्या पाण्यामध्ये खूप काही हेवी मेटल्स वगैरे असतात ज्याचा त्रास होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आरो वापरा आणि ते फिल्टर केलेल्या पाण्याला एनर्जाइज करा आणि प्या. पण ते एनर्जाइज म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने करा, कारण तुमच्या शरीराची त्याला एनर्जी दिली तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं पाणी तयार होतं. दॅट इज अ बेटर वे दॅन मी आरो वापरावं का नाही, फिल्टर वापरावं का नाही, त्याचे खूप, कारण कुठला फिल्टर आहे ते, त्याच्यात काय वापरून फिल्टर करतायत, भरपूर त्याच्यावर डिस्कशन करू शकतो आपण. त्यापेक्षा सिम्पल काय आहे तर एनर्जाइज युअर ओन वॉटर. आणि ते सुद्धा पाणी पिताना प्लास्टिक बॉटल नका वापरू, हेही मी काल सांगितलं तुम्हाला. स्टीलचा ग्लास वापरा किंवा तुमचा एक स्पेसिफिक ग्लास ठेवा, चांदीचा वापरा. तुमच्या घरात चांदीचा किंवा सोन्याचं. म्हणजे आज खूप लोकांना थायरॉइडचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण शरीरामधलं सुवर्ण भस्म कमी होतं. आपण ऍक्च्युली अंगावर सोनं ठेवून कोणीही आज आंघोळ करत नाही. आणि थायरॉइडचं जे इम्बॅलन्स होतं ते सोन्यामुळे होतं. तर मग त्याच्यासाठी सिंपल ट्रीटमेंट आहे की तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये प्युअर सोन्याचं नाणं बॉईल करा अर्ध होईपर्यंत आणि 3 महिने रोज सकाळी ते पाणी प्या. तुमचा थायरॉइड पूर्ण नॉर्मल होतं. आणि मी हे स्वतःवर पण केलेलं आहे. मी उषामांना पण परवा सांगितलं, कोणाला प्रॉब्लेम असेल तर करायला सांगा म्हणून. आपण ते 3 महिने घ्यायला पाहिजे. मग ते थायरॉइड, तुमचं थायरॉइड मेटाबॉलिझम फंक्शन करणारं ग्लँड आहे ना आपल्या बॉडीतलं, आणि त्यामुळे ते मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं आणि त्याच्यासाठी ते सुवर्ण कमी आहे. तर आपलं चांदीच्या भांड्यात प्या, स्टीलच्या भांड्यात प्या, तांब्याच्या भांड्यात प्या, ग्लासमध्ये प्या. पण तुम्ही प्लास्टिकचे ग्लास वापरू नका किंवा डिस्पोजेबल मध्ये पिऊ नका. तुम्ही बाहेर गावी जाताना सुद्धा स्वतःच्या घरातनं पाण्याची बाटली घेऊन जा. आजकाल ते माठासारख्या बाटल्या पण मिळतात. एक सिली क्वेश्चन आहे. हा, बोला. प्लास्टिक मध्ये टप्परवेअरच्याच बाबतीत का नाहीच, ते प्लास्टिक नकोच? ते प्लास्टिकच आहे, कारण ते मायक्रोप्लास्टिक आपल्या लिव्हर मध्ये जाऊन अडकतंय आणि लिव्हर खराब करतंय खूप लोकांची. चालेल. ते टप्पर तो सांगतो की हे बेस्ट आहे, म्हणजे काय तर त्याचं डिग्रेडेशन स्लो आहे, एवढंच आहे त्याचं. म्हणजे तुम्ही गरम ठेवलं तर कुठलंही प्लास्टिकचं बिहेवियर सिंथेटिकच राहणार ना. मी तर पाण्याची बाटली आता जर तुम्ही ती व्यवस्थित मेंटेन करू शकाल तर आजकाल माठाच्या टाईपची पाण्याची बाटली मिळते, मातीची. हो, मी ते मातीची बाटली म्हणते. दॅट इज द बेस्ट थिंग. म्हणजे जितकी मातीच्या भांड्यांचा वापर करू शकाल घरात सुद्धा, दॅट्स द बेस्ट थिंग. ओके. मग तुम्ही आता ते सुवर्ण पाणी सांगितलं ते कसं एकदा सांगाल का? या 1 ग्लास पाणी घ्या. कुठलं तुमचं कुठला जो साईजचा ग्लास, म्हणजे साधारण 250 ml 200 ml एवढं पाणी ते सकाळी. आणि त्यात तुमचं गोल्ड कॉईन किंवा आपलं जे सोन्याचं वळं असतं की जे प्युअर सोनं आहे, 24 कॅरेट सोनं, म्हणजे त्याचा दागिना बनवलेलं नाही, कारण मग त्यात ते वगैरे ऍडेड असतं. ते प्युअर सोनं घ्यायचं, 1 ग्लास बॉईल करायचं त्या सोन्यासकट अर्धा ग्लास होईपर्यंत, आणि ते सोनं काढून टाकायचं आणि ते पाणी प्यायचं सकाळी. सोनं कमी होतं का त्यांनी? झालं तरी डॉक्टरला देण्यापेक्षा पैसे सोन्यात घालू शकतो ना, काही कमी होत नाही.
सगळे मला आज पहिला प्रश्न विचारत होते. मा मला एक प्रश्न विचारायचा आहे या की संदर्भात. बॉडी चांगली होते ना, सोनं कमी झालं तर काय प्रॉब्लेम हा विचारा. मा मग ते लहान मुलांना सुवर्णप्राश वगैरे आजकाल चालू आहे ते द्यायचं का? मग तेच आहे ना? हो हो द्यायचं ते. करू शकता तुम्ही, पण आता त्यात त्यांनी खरंच काय घातलंय मला नाही माहितीये. हा. कारण ते काय मार्केटिंग इतकं आहे ना सगळ्या गोष्टींचं, तर आतलं काय आहे ते गॅरंटी नाहीये काही. त्यापेक्षा घरातलं तुम्ही सोन्याचं वळं असेल किंवा सोन्याचं छोटं नाणं असेल, कॉइन बॉईल करा, द बेस्ट थिंग. मग ते लहान मुलांना ते गुट्टीमध्ये आपण अगोदर द्यायचो एक एक वेडा त्याचा चांदी सोन्याचा बरोबर तो आहे. द्यायचा चांदी का? सोन्याचं वळं एकच फिरवायचं असतं आणि त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये या आणि त्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित होत्या पूर्वी. आता आपण सुद्धा करू शकतो, पण मी माझ्या मुलांना दिलेलं ते असं. मेहनत लागते त्याला पण. या ठीक आहे, गुड. या प्रेयर करूया. हो, थँक्यू मॅम. या, जय थँक्यू. खूप खूप आभारी. जय गुरुदेव. लोकांनी अजून फॉर्म भरला नाहीये ना. मी 10 जणांचा बघितला मगाशी एक अर्ध्या तासापूर्वी. तर तो जो फॉर्म दिलाय तो व्यवस्थित मराठी इंग्लिश कुठल्याही भाषेत भरा, पण तो भरा म्हणजे मला ती सगळी लोक कंटिन्यू करणार आहेत असं. कारण ग्रुपमध्ये 75 लोक दिसत आहेत, पण पहिला फॉर्म फक्त 50 जणांनीच भरला होता. तर आता यावेळी मी जी ग्रुप भरणार नाहीयेत त्यांची नावं काढून टाकणार आहे. कारण म्हणजे भरणार नाही इन द सेन्स काहीतरी भरा त्याच्यामध्ये, तुमचं नाव तरी घाला म्हणजे ते कंटिन्यू राहील त्याचं. फीडबॅक फॉर्म आहे की तो परत सेम फॉर्म भरायचा आहे? नाही नाही, एक्सपिरियन्स फॉर्म म्हणून दिलाय ना ग्रुपमध्ये पण. हो दिलाय दिलाय हो हो दिलाय. भरतो आज. हो हो. सद्गमय असतो मा सद्गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ओम विश्वेश्वराय नमः. ओम श्री ईश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. कराय नमः. ओम श्री ऋषि प्रभा. ऋषि प्रभाकराय नमः. ओम जय गुरुदेव. आणि नवीन येणारी लोक SSY केलेलीच पाहिजे का असा कोणतरी काल प्रश्न विचारला होता. तशी काही गरज नाहीये. ज्यांचा SSY झाला नसेल त्यांच्यासाठी आपण सुनीलजींना सांगूया ते SSY. म्हणजे आपल्या इथे बरेच टीचर्स आहेत, उषामा, उज्ज्वल, सुनीलजी, ते प्लॅन करतील त्यांच्यासाठी SSY. ते सुद्धा चांगलं आहे, त्यांना इच्छा असेल तर SSY ही करू दे आणि हेही करू दे. ठीक आहे. हो. जय गुरुदेव मा. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नाईट. शुभरात्री. शुभरात्री.